हॅलो, हाय. स्वागत आहे तुमचं माही दुर्वा व्लॉगमध्ये. मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आत्ता ना मला उद्या गावाला जायचं आहे, तर म्हटलं त्याआधी किचनची साफसफाई करते. कारण की वापस येऊन तर करायचीच आहे, पण जाताना केली ना तर थोडेसे कमी शक्यता आहे कॉकरोच व्हायची. कारण की थोडेसे झुरळ झाले होते आणि असेच घाण ठेवून गेले असते ना तर मग खूप जास्त झाले असते. म्हणून म्हटलं की आता जायच्या आधी एकदा साफसफाई केली ना तर म्हणजे कॉकरोच कमी होतील आणि स्प्रे वगैरे मारल तर मग होणार नाही जास्त. जी गोष्ट मी सांगणार आहे ना, ती आता माझ्या मैत्रिणीच्या इथं झाली होती. खूप दिवस झाले मी म्हटलं सांगावं तुमच्यासोबत शेअर करावं. पण काही वेळच नाही भेटला. पण चला आता तुमच्यासोबत शेअर करते. सप्टेंबर महिन्याची गोष्ट आहे बघा. माझ्या मैत्रिणीचं ना रो हाऊस आहे आणि खाली किचन आणि एक हॉल आहे आणि वरती 2 बेडरूम. तर रात्री झोपलेले असताना काय झालं, अचानक फ्रीजला ना आग लागली आणि त्यांना समजलंच नाही. आग एवढी लागली ना तर फ्रीजचं असं काहीच उरलं नव्हतं. आणि जेव्हा खूप धूर झाला ना घरात, तरी त्यांना माहीत नाही, काय माहीत खूप झोपेत असतील आणि पूर्ण अशा भिंती काळ्या झाल्या होत्या. भिंती तर जाऊ द्या, ते बोर्डसुद्धा असे पिरघळून पडले होते आणि भांडे वगैरे सगळे जळून गेले होते. विचार करा, ते वरती होते म्हणून त्यांना समजलं नाही. पण किचनच्या साईडलाच आपण फ्रीज ठेवतो आणि तिथंच गॅससुद्धा होता. नशीब काही झालं नाही गॅसला. आणि इतकी आग लागली होती की ते आपल्या किचनच्या स्लाईडची विंडो असते ना, ती काचसुद्धा फुटल्यावर मग त्यांना समजलं की त्यांना वाटलं की चोरच आले की काय. तर बघितली, लाईट वगैरे लागली तर ते खूप धूर झाल्यामुळे त्यांना काही समजलंच नाही. नंतर त्यांना वाटलं काय झालं काय माहीत, म्हणून त्यांच्या समोरच्या आपण आता गाडी वगैरे लावायसाठी असं पत्र्याचं घरासमोर लावत नाही का, तर त्याच्यावरून खाली उतरले. एक मुलगी आहे त्यांची. ते उतरल्यावर मग बघितलं असेल नंतर तर सगळं जळून गेलेलं होतं. सगळ्या भिंती काढल्या, अशा भिंतीला असा घाम फुटलेला होता. तुम्ही बघितलं असतं ना. मी तर वेळानेच गेले होते भेटायला, तेव्हा त्यांचं कलर चालू होतं. पण त्यांनी व्हिडिओ दाखवला ना, त्यांच्या भिंतीला असा घाम फुटलेला. शपथ, म्हणजे असं विश्वास होत नाही भिंतीला सुद्धा घाम फुटतो. तर एवढं विचित्र झालेलं होतं. नंतर मी म्हटलं की मग नंतर त्यांनी सगळ्या घराला कलर केलं होतं जेव्हा आम्ही गेलो तेव्हा. पण त्यांनी मला व्हिडिओ दाखवला त्यांचा, तर विश्वास बसणार नाही. सगळे काचा फुटलेल्या, फ्रीजचं तर काहीच उरलं नव्हतं. एवढं जास्त हे झालेलं सगळं तिथं, आग लागलेली. नशीब काही झालं नाही. आणि तेव्हा गणपती होता बघा. आत्ता त्याला 1 वर्षही नाही झालं. सप्टेंबर महिन्याची गोष्ट आहे ही. तर सगळ्यांनी फ्रीजची काळजी घेत जा. मी तरी दिवसातून एकदा एखाद्या तासासाठी तर फ्रीज बंदच ठेवते. कसं आहे, शेवटी ते पण मशीनच आहे. तर काय 365 दिवस 24 तास चालूच ठेवणं हे पण बरोबर नाही. वेळोवेळी तपासत जा, आहे का व्यवस्थित. आपण त्यांना काही झालं नाही नशीब. नाहीतर बघा, त्या बाजूलाच गॅस होता. आम्ही बघितलं व्हिडिओ त्यांनी दाखवला तेव्हा भेटायला गेलेलो. खूप काही होऊ शकते. म्हणून आपण ह्या वस्तू खूप खरं खतरनाकच आहे. व्यवस्थित काळजी घेऊनच वापरलं पाहिजे. तेव्हापासून तर मलाही खरंच फ्रीजची भीती वाटते. अधूनमधून खूप लक्ष देत असते मी. आपण जेव्हा 1-2 दिवसासाठी बाहेर जातो ना, 15 दिवसासाठी गेलो तर आपण तर बंदच करतो. पण कधीही जातो एखाद्या दिवसासाठी तरीही बंद करून जायचं. पाठीमागून काय झालं तर काय करायचं. तर चला सोडा, ही गोष्ट एवढी लक्षात ठेवा. काळजी घ्या स्वतःची. आणि कितीही उन्हाळा असलं तर आम्हाला तर चहा लागतोच बघा. म्हणून मी चहा घेतला. आणि मिस्टर ड्युटीवरून येताना चिकन घेऊन आले होते. तर मग इथं मी चिकन बनवते. त्यासाठी काही नाही, थोडंसं तेल, कांदा कट करून घेतला, चिकन धुवून घेतला आणि त्यात हळद, मीठ टाकून आणि पाणी टाकून शिजवायला 5 मिनिट ठेवून देणार. 5-10 मिनिट लागतातच. आता कशी संध्याकाळ होत आली होती, तर मी म्हटलं चला आता भाजी बनवून घेऊ, नंतर भाकरी वगैरे बनवून घेऊ. म्हणून मी भाजी बनवून घ्यावी म्हटली. कारण की ना खूप कामं पडतात आणि एकदा कामाला लागलं तर वाटतं सगळी कामं पटापट आवरून घ्यावी. नंतर कसं मग निवांत बसता येते आणि कामं आवरली ना टेन्शनही राहत नाही. आणि माझ्या मी शॉर्टला एक व्हिडिओ टाकला होता, त्याला ना खूप छान व्ह्यूज आलेत. शपथ, 7,500 व्ह्यूज आले होते त्याला. आणि वॉच टाईमसुद्धा त्याचं खूप जास्त होतं, 50 तासाच्या वर गेलेलं. आणि खूप सारे सबस्क्रायबर पण भेटले. तर त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. जे नवीन आहेत त्यांना ताई थँक्यू, ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना. आणि इथं मी चिकनचा मसाला बनवून घेते. मी काही जास्त टाकत नाही त्यात, फक्त अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि एक गॅसवर भाजलेला कांदा. तर मी इथं थोडंसं फ्राय बनवणार होते अगोदर. लहान मुलं जोपर्यंत खेळतात ना तोपर्यंतच आपल्याला काम आवरून घ्यायला लागतात. नाही तर त्यांना बघून हे बघायचं म्हटल्यावर असा सगळा गोंधळ उडून जातो. तर आता मला कसं उद्या जायचं आहे गावाला, तर त्यासाठी यांनी म्हटलं की तुझ्या हातची भाजी बनव. तर कसं मग नंतर त्यांना हॉटेलचं नाही आवडत, नॉनव्हेज वगैरे घरचंच आवडतं.
थोडासा जिरा टाकला आहे मी आणि वाटलेला थोडासा मसाला, कारण की मी इथं फ्राय बनवत आहे पहिला. आणि त्यात मी आणि असं तेल सुटेपर्यंत भाजून घेत असते मी, तर छान चव लागते एकदम तेल सुटेपर्यंत भाजली ना. हळद आमच्याकडचा तिखट मसाला, कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला, आमच्याकडचा तो खडा मसाल्याचा मसाला बनवलेला आणि चिकन मसाला जेवढे असतात ना ह्याच्यात, तेवढे सुका मसाला सगळं टाकून देत असते. आणि थोडंसं चिकन टाकून मग मी हे फ्राय बनवून घेतलं. आणि भाजी मी अशीच बनवली, फक्त त्यात थोडंसं करी बनवली. तर खूप छान झालं होतं चिकन असं बघा. आणि मला ना तुम्हाला खरं सांगू, 2-3 दिवस भाजीपाला खाल्ला ना तर मला वाटते की मी कधी खाऊन घेईल असं. मला नॉनव्हेज आवडतं जरा जास्त. का आवडतं? कारण की माझे मिस्टर ना पावभाजी, पुरी भाजी असं काही खातच नाही. मग आम्हाला तेवढं खातात तर काही एकटीसाठी बनवावी वाटत नाही. जे सकाळी भांडे घासून ठेवले होते ते मी इथं लावून घेत आहे, कारण की माझ्यासाठी अजून भांडे पडले होते घासायला. मला सुट्टी नव्हती आज. जायच्या आधी ना हे सगळे कामं असतात आणि आल्या आल्या आता गावाकडून 15 दिवसांनी आलो ना तर परत हे सगळे कामं करायचे असतात. तेवढ्यात हे लेकरू मध्ये मध्ये करते, खूप परेशान करत राहते. तर हे तर उगीच मध्ये ठेवून दिलं होतं, याच्याने काही कामही करता येत नव्हतं. त्याला खाली ठेवलं आणि पटापटा भांडे घासून घेतली. मग नंतर भांडे घासल्यावर काही अजून माझ्यासाठी दुर्वाने तिकडं ताप वाढवून ठेवला होता. खरं सांगायचं तर आज पूर्ण दिवस माझा किचनमध्येच गेला. आणि बघा तुम्ही, हे बाजूचे भांडे तर मी काही घासलेच नव्हते, याच्यातच पूर्ण आवरण्यात माझा दिवस गेला. भांडे बिंडे, खरं सांगू भांडे घासून घासून माझ्या तोंडापेक्षा गोरे माझे हात झालेत खरंच. एवढे भांडे घासावे लागतात. भांडे कपडे धू आणि सगळ्यांना वाटतं की यांना काय काम असते, ह्या बसून असतात. तर हा व्लॉग बघा. सासू मम्मीला वाटतं काही काम नाही, आमच्या सुनायला तिकडं जाऊन ऐश करतात, हॉटेलमध्ये जातात, फिरतात. महिन्यातून काय 1-2 महिन्यातून एखाद्या वेळेस जात असं आपण हॉटेलला. तर चला, काही नाही, त्यांना वाटत राहते. तर भांडे वगैरे घासून घेते. जेवढ्या स्पीडनी मी भांडे घासते तेवढ्या स्पीडनी खरंच आपलं रिअल काम झालं असतं तर किती चांगलं झालं असतं ना. मग लागलीच किचन ओटा पण पुसून घेतला. नंतर भाकरी करायच्या होत्या पण काही नाही, ओल्या कापडाने पुसलं नंतर तरी चालते म्हणून म्हटलं आता एकदा धुवून घ्यावं. मी भांडे घासले ना, ओटा मी धुवूनच घेते. का काय माहिती, एकतर छोटासा आहे खूप पाणी होऊन जातं, त्यापेक्षा धुतलेलाच बरा वाटतो तो. तर संध्याकाळचं माझं अर्धं काम आवरत आलं होतं. फक्त भाकरी राहिल्या होत्या 2-3 बनवायच्या आणि जेवायचं होतं आणि तेवढे ताटं घासायचे होते. एवढं मी तुमच्यासोबत शेअर केले. तर व्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि त्यानंतर मला मग हे बघा, हॉल पण किती घाण केला होता दुर्वाणी. खूप राडा करते ती, अजिबात यांना कोणाला देखवत नाही. मी बसलेली शांत, मला काम लावतच राहतात. मग स्वच्छ हे सगळं मग दुसरं टाकलं. खूप घाण केलं होतं ते तिने, खायचं सांडून रोज एक बदलावं लागतं वेगवेगळं. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर न काही करू पण प्लीज सबस्क्राईब करा. काय हे पण पूर्ण साफ करते आता. बघा कशी बघते राडा करून. आणि सगळा बॉल तो स्पंजचा तिनं दातानं तोडून टाकला थोड्या वेळानं. खूप सारा झाडून वगैरे घेतलं. मग काही काम नाही, एवढं झालं की दिवसभर मोबाईल घेऊन बसायचं रात्रभर आता. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी आता गावाकडचे खूप छान छान व्लॉग्स टाकणार आहे, सासरचे माहेरचे, म्हणजे आपली चांगली ओळख होईल. तर त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.